नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक व नोंदणी विभागात शिपाई पदाची जागा निघाल्या आहेत। तर मुद्रांक व नोंदणी विभागात शिपायाचे कोणते कामे असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, मुद्रांक व नोंदणी विभागातील शिपाई पदांच्या कामाची यादी खाली दिली आहे। हे काम मुख्यतः नोंदणी कार्यालयात म्हणजे सब रजिस्टर ऑफिस मध्ये चालते। तर काय काम असते तर बघा, नोंदणीसाठी आलेल्या व्यक्तींना मदत करणे, लोकांना योग्य काउंटरकडे मार्गदर्शन करणे, तसेच गर्दी नियंत्रणात ठेवणे, दस्तऐवजांची ने-आण करणे म्हणजे डॉक्युमेंट्स ने-आण करणे, फाइल्स, दस्तऐवज वरिष्ठांकडे पोहोचवणे म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांकडे डॉक्युमेंट्स पोहोचवणे, दस्तऐवज झेरॉक्स साठी घेऊन जाणे, हे कामे असतात। कार्यालय स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा शिपायाकडे असते। प्रतीक्षा कक्ष, कर्मचारी टेबल स्वच्छ ठेवणे, दिवसभर स्वच्छतेकडे लक्ष ठेवणे, हे सुद्धा काम शिपायाकडे असते। बघा विद्यार्थ्यांना, एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगतो। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरताना पद्धतशीर भरा, काही चुका करू नका। जसं नावात मिस्टेक, डेट ऑफ बर्थ, 10वी 12वीची मार्कलिस्ट वगैरे, यामध्ये चुका करू नका। कॉम्पिटिशन भरपूर वाढलाय। तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर जर तुमच्या नावासाठी जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर खूप दुःख होते। तर मग त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुमचा फॉर्म आपल्याकडे भरून दिला जाईल। फॉर्म भरून घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करा। ठीक आहे, कसा कॉन्टॅक्ट कराल? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे। घर बसल्या तुम्हाला फॉर्म भरून मिळेल, कोणतीही चूक न करता। नेट कॅफेवर जाऊन टाइम वेस्ट करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही। ठीक आहे, बघा काय काम असते। शासकीय मोहर व मुद्रांक सुरक्षिततेची मदत, संबंधित अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली मुद्रांक संचालनाला सहाय्य करणे। ठीक आहे, वापरलेल्या व उरलेल्या मुद्रांकांची मोजणी किंवा साठवणूक, हे सुद्धा शिपायाचे काम असते। जाहिराती, नोटीस लावणे, कार्यालयातील सूचना फलकावर नवीन सूचना लावणे, हे सुद्धा शिपायाचे काम असते। पोस्ट व इतर बाह्य कामे, शासकीय पत्रे पोस्टात पाठवणे, इतर विभागांशी संबंधित कामासाठी बाहेर पाठवले जाणे, हे सुद्धा कामे असतात। वृद्ध, अपंग किंवा अशक्त नागरिकांना मदत करणे, फॉर्म भरताना वृद्ध, अपंग किंवा अशक्त नागरिकांना मदत करणे। ठीक आहे, सही करताना सहाय्य करणे, हे शिपायाचे काम असते। दस्तऐवज स्कॅनिंग साठी मदत करणे, नोंदणीकृत कागदपत्रांचे स्कॅनिंग करताना ऑपरेटरला सहाय्य करणे, तसेच शिपाई वर्गातील अभिलेखांची जपणूक व व्यवस्थापन, जुन्या नोंदणी फाइल्स, रजिस्टर यांचे रक्षण व योग्य ठिकाणी ठेवणे। ठीक आहे, शासकीय कार्यक्रमात सहाय्य करणे, विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रम, प्रशिक्षण किंवा भेटीमध्ये मदत करणे, महत्त्वाचे दस्तावेज वरिष्ठांकडे नेणे, उपनिबंधक, जिल्हा निबंधक किंवा तहसील कार्यालय यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे पोहोचवणे म्हणजे कागदपत्रांची देवाणघेवाण, मोठ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणे, झेरॉक्स काढणे, हे सुद्धा कामे शिपायाकडे असतात। जुन्या कागदपत्रांची बांधणी व वर्गीकरण, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर दस्तऐवजांना गाठी बांधणे, क्रम लावणे व संग्रह करणे, बघा हे कामे शिपायाचे असतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही हा शिपायाचा फॉर्म भरला नसेल आणि जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल अगदी व्यवस्थितपणे, कुठलीही चूक न करता जर फॉर्म भरून घ्यायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर मेसेज करा, तुमचा फॉर्म भरून दिला जाईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।